किल्ल्याचं नाव आहे प्रतापगड। बेस आहे हा पूर्ण बॉक्सचा आहे। 2 बुरुजांना छिद्र आहेत। ती छिद्र कशासाठी आहेत ते त्या काय खड्ड्यांना झरे लागले, त्याच झऱ्यांचा आज हे तलाव झालेत। या गडावरती आजही वस्ती आहे आणि हीच माणसं आहेत जी या गड किल्ल्यांना खराब करतायत। नमस्कार मंडळी, मी हरीश हांडे सांस्कृतिक शिलेदार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आता मी गिरगाव प्रबोधन इथे आहे आणि इथे अजून एक प्रतापगड असं किल्ला जो बांधलेला आहे, तो वेगळ्या प्रकारे थोडासा बांधलेला आहे आणि तो कसा बांधला ते आपल्याला आपला मित्र सांगणार। त्यानंतर मग त्याची माहिती पुरेपूर जी माहिती आहे ती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे। चला तर आपण सुरुवात करूया। नमस्कार सर्वांना, आमच्या ग्रुपचं नाव आहे गिरगावचा विघ्नहर्ता ग्रुप आणि आम्ही इथे पहिल्या वर्षी भाग घेतला आणि पहिल्यांदाच आम्ही गिरगाव किल्ला बनवला आहे। किल्ल्याचं नाव आहे प्रतापगड आणि किल्ल्यात वापरणाऱ्या प्रत्येक गोष्टी या इको फ्रेंडली आहेत। या जास्तीत जास्त प्रमाणे आम्ही इको फ्रेंडलीच गोष्टी वापरायचा प्रयत्न केला आहे। तुम्ही बघू शकता इथे महाराजांचं जिरोटोप आहे, हे पूर्णपणे शाडू मातीचंच बनवलं आम्ही। पुढे आपण जसं बघू प्रतापगडचा इतिहास आहे, महत्त्वाचं होतं ते वाघनखं। ती वाघनखं पण आम्ही बनवायचा प्रयत्न केला आहे, ती सगळी पण शाडू मातीचीच आहेत। नंतर इकडे जे खंजीर आहे, जे अफजल खान वापरलं होतं ते खंजीर सुद्धा इको फ्रेंडली आहे, ते आम्ही फुटक्याचं बनवतो। नंतर ही भवानी मातेची मूर्ती आहे, ही पण पूर्णपणे शाडूची आहे। ही आमची गिरगावातली मूर्तिकार श्री राजन वेदक यांनी ही साकारलेली मूर्ती आहे। आता आपण जर गडाकडे, गडामध्ये वापरलेले साहित्य किंवा गड बनवण्यासाठी जे साहित्य वापरलं आहे ते पण इको फ्रेंडलीच आहे। खालचा जो बेस आहे तो पण प्लाय आहे। हा ॲक्च्युली प्लाय आमच्या वाडीत कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्या कन्स्ट्रक्शनवाल्यांकडे मागून आम्ही हा प्लाय आणला आहे। नंतर आपण बघू शकतो की हा जो बेस आहे हा पूर्ण बॉक्सचा आहे। बॉक्स पण आम्ही मागून आणलेला, आमचे जे आहेत वाड्यातले शेजारी त्यांच्याकडून आम्ही आणला। त्यांनी ॲक्च्युली फ्रीज घेतला होता, तर आम्ही विचार केला की तोच फ्रीजचा बॉक्स आम्ही परत यूज करावा, तर हा फ्रीजचा बॉक्स आहे। नंतर तुम्ही बघू शकता की ही जी तटबंदी आहे ही पण शाडू मातीचीच आहे, पण याचं वैशिष्ट्य हे आहे की ही रेताड माती म्हणतात त्याला। ही पण इको फ्रेंडली आहे कारण का ही गणपतीत वापरलेली शाडू माती आहे। नंतर तुम्ही बघू शकता की हे जे हिरवळ आहे, ही हिरवळ बेसिकली काय की आमच्या गणपती मंडळात गणपतीचं मंडळ आहे, तर त्यात जे पुष्पगुच्छ आहेत त्यात जो बेसिकली खाली स्पंज असतो, तो स्पंज पण आम्ही रिसायकल करून तो स्पंज आम्ही इकडे पूर्ण हिरवळ तयार केली आहे। नंतर ही जी लाल माती ही पण इको फ्रेंडलीच आहे आणि यावरती मी असं एक बघतोय की हे ज्या रेषा थोडासा जो पार्ट आहे त्यावरती तुम्ही काय आतमध्ये जो मटेरियल आहे तो काय यूज केला जातो, असं थोडंसं फुगून येण्यासाठी ते हा जो फुगीर भाग आहे जो बाहेर काढला ना तो कागद आहे। कागदाला गोल करून त्याला चिटकवून मग त्याच्यावरती टिश्यू पेपर लावला जेणेकरून ते स्टेबल राहील आणि ते निघणार नाही। आणि ह्याच्या खाली आम्ही मॅट लावले। मॅट म्हणजे मी जसं मगाशी बोललो की कन्स्ट्रक्शन सुरू आहे, तर त्या कन्स्ट्रक्शनमध्ये जे ग्रीन कलरचं मॅट यूज होतं ते मॅट आम्ही त्यांच्याकडून मागून घेतलं। जे चिंध्या होत्या त्या आम्ही याच्यावरती ठेवल्या, परत त्याच्या मातीचा एक लेअर चढवला। सो बेसिकली आम्ही प्रत्येक गोष्टी रियूज केल्या। जे लोक फेकणार होते, जे लोक यूज करणार नव्हते, त्या आम्ही त्यांच्याकडून मागून मग त्या रियूज केल्या। तर आमच्याच मंडळातले कार्यकर्ते आहेत मिहीर काजारे, ते आता तुम्हाला गडाच्या इतिहासाबद्दल सांगतील। नमस्कार, जय शिवराय। म्हणजे आता हा जो आम्ही प्रतापगड बनवला आहे, प्रतापगडाची जी बेसिक इन्फॉर्मेशन असते की म्हणजे तो कोणत्या जिल्ह्यात आहे, किती हाईटवर आहे, ग्राउंड लेवलवरून किती हाईटवरती आहे, तो कोणी बांधला, ही सगळी जी बेसिक इन्फॉर्मेशन असते ती भरपूर लोकांना माहिती असते आणि ही इन्फॉर्मेशनची बेसिकली सगळ्या लोकांना माहिती असलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे। पण जेव्हा आपण या गडाची सहल करतो किंवा जेव्हा आपण या गडाची प्रदक्षिणा करतो तेव्हा त्याच्या आतल्या ज्या गोष्टी आहेत किंवा आतला जो इतिहास आहे तो कळणार, तो मी तुम्हाला आज सांगणार आहे। तेव्हा आपण या जो शिड्या आहेत इकडच्या, या शिड्यांवरून जेव्हा आपण वरती चढतो, म्हणजे या शिड्यांवर जेव्हा आपण वरती चढतो आणि इकडे आपला जो मेन एंट्रन्स आहे, आताचा मेन एंट्रन्स आहे ही जी रचना आहे या रचनेला गोमुखी दरवाजा असं म्हणतात। या दरवाजाला गोमुखी दरवाजा असं म्हणतात। गोमुखी दरवाजाचा अर्थ काय की जेव्हा शत्रू आपल्या वर हल्ला करतो तेव्हा तो हल्ला करायच्या आधी 1-1.5 किलोमीटर लांबून तो आपल्या एंट्रन्सकडे बघतो, तेव्हा त्याला ही जी रचना आहे त्याला ही रचना ती असं वाटतं की ह्या ज्या 2 भिंती आहेत त्याला या 2 भिंती एक वाटतात त्याला, आणि त्याला त्या 2 भिंती आहेत त्याला एक वाटतं आणि त्याला वाटतं की तिकडे एंट्रन्सच नाही आहे, म्हणून त्याला वाटतं एंट्रन्स नाही म्हणून तो त्या दिशेने येत नाही आणि तो तिकडनं हल्ला करत नाही।
या दरवाजाची वैशिष्ट्य आहे की या रचनेला गोमुखी रचना असं म्हणतात आणि या दरवाजाला आपण गोमुखी दरवाजा असं म्हणतो. आणि हे जे दोन बुरुज आहेत, या दोन बुरुजांना खऱ्या किल्ल्यामध्ये 2 छिद्र आहेत. या 2 बुरुजांना छिद्र आहेत. ती छिद्र कशासाठी आहेत की महाराजांच्या काळात जेव्हा मावळ्यांना आतमधनंच जर वार करायचे असतील समोरच्या सैनिकांवरती, तर गनशॉट्स वापरून म्हणजे त्यांच्या त्या काळातल्या बंदुका वापरून ते त्या छिद्रांवरनं वार करायचे. आणि जर एकदमच बिकट परिस्थिती आली तर गरम तेल उकळतं तेल किंवा उकळतं पाणी त्या छिद्रांमध्ये टाकण्यात यायचं. मावळ्यांवरती खालती जे सैनिक आहेत त्यांच्यावरती टाकण्यात यायचं. आणि मग जेव्हा आपण या दरवाज्यातनं आत येतो तेव्हा इकडे जी जागा आहे या जागेमध्ये एक तोफ ठेवण्यात आली आहे. ती तोफ पहिले आपल्या या शिवप्रताप बुरुजावरती होती. ती त्या बुरुजावरनं आता नेऊन ती त्या आता दरवाजाजवळ ठेवण्यात आली आहे. तर ही जी तोफ आहे त्या तोफेचं ती छोटी तोफ आहे आणि त्या तोफेचं वजन 600 ते 650 किलो आहे. त्यापेक्षाही बऱ्याच मोठ्या तोफा असतात आणि त्या मोठ्या असल्यामुळे त्याला खाली बैलगाडीची चाकं असतात आणि ती तिकडे ती तोफ आहे. आणि या जे दरवाजा आहे तिकडे जी लोक बसतात आणि जे दरवाजा उघडतात किंवा बंद करतात त्यांना सगळ्यांना असं वाटतं की त्या लोकांना किल्लेदार म्हणतात, पण त्यांना किल्लेदार नाही म्हणत, त्यांना हवालदार असं म्हणतात. आणि ते हवालदार जे असतात आपल्या किल्ल्याचे ते आपल्याला गडाचा दरवाजा उघडतात पण आणि बंद देखील करतात. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या मराठ्यांचा आता इतिहास आपण जपतोय आणि आपण त्यांचे बऱ्याच इतिहासातल्या पण गोष्टी ते पाळतोय. अशीच एक जे आपण गोष्ट जी पाळतोय ती म्हणजे आपण आपला दरवाजा सकाळी सूर्योदयाच्या आधी उघडतो, सूर्योदयाच्या वेळेला उघडतो आणि सूर्यास्ताच्या आधी बंद करून टाकतो. ती प्रथा आपण आत्ताही फॉलो करतोय, पण त्यामुळे थोडासा चेंज झाला आहे. म्हणजे तो चेंज म्हणजे आपण टायमिंगमध्ये चेंज केला आहे. आता आपण सकाळी 6 वाजता हा दरवाजा उघडतो आणि संध्याकाळी 8:30 वाजले म्हणजे भवानी मातेचं आपल्या इकडे मंदिर आहे. या भवानी मातेच्या मंदिरातली आरती जेव्हा होते संपते तेव्हा 8:30 वाजता हे दरवाजे बंद केले जातात. एकदा या गडाचे दरवाजे बंद केले की गडाचा माणूस हा गडावरतीच आणि खालचा माणूस हा खालतीच. खालचा माणूस हा गडावरती येऊ शकणार नाही किंवा वरचा माणूस जो आहे तो खाली जाऊ शकणार नाही. रूल जे आहे ते सगळ्यांसाठी सेम आहे. कोणी माणूस असो त्याला वरतीही घेणार नाही किंवा वरच्याला खाली देखील पाठवणार नाही. आता आपण या भवानी या ज्या बुरुज आपल्या या दरवाजाकडनं जर वर गेलो तेव्हा आपण जातो इकडे नगारखान्याकडे. इकडे आपल्याला नगारखाना दिसेल. नगारखाना काय असतो? नगारखाना हा प्रत्येक महाराजांच्या किल्ल्यावरती असतो. नगारखान्याचं वैशिष्ट्य काय? नगारखाना शिवाजी महाराजांच्या टाईमला त्यांच्याकडे मोबाईल फोन किंवा त्यांच्याकडे टेलिफोन हे सगळे कम्युनिकेशन करायला त्यांच्याकडे हे गोष्टी नव्हत्या. तर नगारखान्याचं वैशिष्ट्य काय? ते मावळ्यांसोबत किंवा लोकांसोबत कम्युनिकेशन करायचं असेल किंवा काय सिग्नल पोचवायचं असेल. आता या किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावरती जर सिग्नल्स पोचवायचे असतील तर नगारखान्यामधनं नगाडे वाजवले जायचे किंवा सनई चौघडा वाजवला जायचा. मग हेच सिग्नल होते आपल्या मावळ्यांसाठी की काहीतरी इमर्जन्सी आहे किंवा काहीतरी मेसेज आहे, म्हणून नगारखाना होता. नगारखाना आपल्या प्रत्येक गडावरती आहे. नगारखानावरनं आपण येऊया आपल्या या बुरुजाकडे. याला शिवप्रताप बुरुज असं म्हणतात. शिवप्रताप बुरुज असं का? शिवप्रताप बुरुज म्हणजे आपल्या महाराजांनी या प्रतापगडावरती शिवाजी महाराजांनी या प्रतापगडावरती मोठा प्रताप केलेला म्हणून याचं नाव शिवप्रताप बुरुज. तो प्रताप म्हणजे अफजल खानाचा वध त्यांनी या किल्ल्यावर केलेला म्हणून याचं नाव शिवप्रताप बुरुज. त्याला ध्वज बुरुज असं देखील म्हणतात कारण का या बुरुजावरती ध्वज लावलेला आहे. या बुरुजाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे कारण का हा मध्ये कोसळला होता म्हणून याची आता पुनर्बांधणी करण्यात आली आहे. तर आता आपण या बुरुजावरनं जाऊया या तलावाकडे. तर आपल्या महाराजांचे जे किल्ले आहेत त्यांचं वैशिष्ट्य काय? महाराजांचे जेही किल्ले होते त्यावरती महाराजांनी कधीही तलाव बांधली नाही. जेव्हा महाराज कोणत्याही गडावरती किल्ले बांधायचे तेव्हा त्यासाठी लागणारे दगड महाराज खालून नाही आणायचे, तर वरतीच खोदकाम करायचे आणि त्या खोदकाम करताना त्याच्यात जे दगड मिळायचे तेच दगड ते वापरायचे. हे एक वैशिष्ट्य झालं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा त्यांनी खड्डे खोदले त्या काय खड्ड्यांना झरे लागले, त्याच झऱ्यांचा आज हे तलाव झालेत. म्हणजे प्रत्येक आपले जे गड आहेत त्याच्यावरती गोडं पाणी मिळतं आपल्या मावळ्यांना म्हणून या गडावरती आजही वस्ती आहे. ती आज या मावळ्यांची 12वी पिढी या वस्ती इकडे त्यांची अजूनही आहे. ह्याचंच कारण का की म्हणजे आपल्या गडावरती 4 तलाव आहेत आणि ह्याचा अर्थ काय आहे की आपल्या महाराजांना नुसतेच त्यांच्या मावळ्यांची किंवा लोकांची साथ नाही लाभली, त्यांना निसर्गाची साथ देखील लाभली म्हणून त्यांना आज एवढी मोठा पराक्रम त्यांना करता आला किंवा त्यांना हे तलाव बांधण्यात आले. हे तलाव मेन म्हणजे बांधलेच गेले नव्हते, हे नॅचरली तिकडे बनले गेले होते. म्हणजे महाराजांनी खोदकाम केलं तेव्हा दगड मिळाले, त्यासोबत या सगळ्या खड्ड्यांना झरे लागले म्हणून आज हे सगळे तलाव इकडे बनली गेली आहेत.
आता आपण हे तलाव बघतोय, हे इकडे जे तलाव आहेत यात एकही तलावाला नाव नाही आहे. म्हणजे नावं असतील तरीही ती म्हणजे महाराजांच्या काळातली नावं नाहीत. आपण दिलेली नावं आहेत ती आपण नावं वापरू नाही शकत. महाराजांच्या काळातली दिलेली नावं आहेत ती आपल्याला माहीत नाही आहे, म्हणून आपण ह्या तलावांच्या नावाबद्दल बोलणार नाही. पण हे इकडे आपल्याला जे तलाव दिसतंय ह्या तलावाच्या मागे आपल्याला लागतो, म्हणजे ह्या तलावाच्या या अपोजिट एकदम आपल्याला जावळी परिसर, म्हणजे इकडे मध्ये आपल्याला मुंबई हायवे लागतो आणि ह्याच्या मागे आपल्याला जावळी परिसर लागतो. इकडे एक भरगच्च जंगल आहे. तो अख्खा ते जावळी जो परिसर आहे तो पूर्णपणे तो जावळी परिसर मोठा एकदम स्प्रेड झालेला आहे. आणि जावळी परिसरच्या आतच आपला प्रतापगड आणि हा डोंगर येतो. तर जावळी जे गाव आहे त्या जावळी गावाचे चंद्रराव मोरेंच्या अंडर हा डोंगर होता. तर महाराजांनी जेव्हा ठरवलं की त्यांना या डोंगरावरती गड बांधायचा आहे, तेव्हा त्यांनी चंद्रराव मोरेंची बोलणी केली की मला हा डोंगर द्या, मला या डोंगरावरती किल्ला बांधायचा आहे. तेव्हा चंद्रराव मोरेंनी त्यांना इन्कार केला. का? कारण का चंद्रराव मोरे तेव्हा आदिलशाहीच्या माणसांपैकी एक होते. म्हणून महाराजांनी त्यांना कितीकदा समजवलं की तुम्ही द्या, मला बांधायचं आहे. पण चंद्रराव मोरेंना ते समजलं नाही. म्हणूनच महाराजांना त्यांच्याशी लढाई करावी लागली आणि त्यांच्याशी लढाई करून महाराजांनी हा डोंगर मिळवला आणि मग या डोंगरावरती महाराजांनी प्रतापगड बांधला. याचाच अर्थ काय की आपल्या महाराजांच्या स्वतःच्या सैनिकांमध्येच अशी लोकं होती जी महाराजांच्या अगेन्स्ट होती. म्हणूनच मराठ्यांच्या तलवारीला मराठ्यांचंच रक्त आहे असं देखील म्हटलं जातं. तर आपण या आता आपलं जसं कळलं की हे जावळी गाव, हे तलाव, हे सगळं सांगल्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो भवानी मंदिराबद्दल. हे आपलं आहे ते भवानी मंदिर. भवानी मंदिराचा इतिहास भरपूर मोठा आहे आणि भवानी मंदिर महाराजांनी 400 वर्षापूर्वी बांधलेलं आहे आणि आत्ताही ते तसंच आहे, ते सेमच आहे. त्याची बांधणी आत्ताही तेवढी तशीच आहे, फक्त त्याला थोडेसे चेंजेस असतील. आत्ता त्याची गेल्या 1-2 वर्षामध्ये त्याच्या फ्रंट जो मेन डोर आहे तिकडे थोडीशी चेंजेस करण्यात आले. पण मोस्टली तेवढंच तसंच आहे. 400 वर्षापूर्वी जेवढं होतं तेच आहे. या भवानी मंदिराचं वैशिष्ट्य काय म्हणजे हे जेव्हा आपले शिवाजी महाराज छत्रपती झाले होते, महाराज जेव्हा छत्रपती झाले होते तेव्हा महाराजांनी या भवानी मातेला काहीतरी अर्पण करावं म्हणून दीड मण या भवानी मंदिराला सोनं त्यांनी अर्पण केलं होतं. भवानी मातेला काहीतरी अर्पण करावं म्हणून त्यांनी या भवानी मातेच्या मंदिराच्या आत त्यांनी सोनं अर्पण केलं होतं आणि तेच सोनं वापरून या भवानी मातेच्या मंदिराच्या आतली म्हणजे जे वरचं जे सिलिंग असतं ते बांधण्यात आलं होतं. ते या भवानी मातेच्या मंदिराचं वैशिष्ट्य. या आपल्या गडावरती टोटल तीन मंदिर आहेत. एक म्हणजे इकडे पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे, मारुती मंदिर. त्यानंतर इकडे आहे ते केदारेश्वर मंदिर आणि हे भवानी मंदिर. भवानी मातेच्या मंदिराच्या आत जी त्यांची जी मूर्ती आहे, ती जी मूर्ती आहे ती त्याचा तो दगड आहे ना, तो महाराष्ट्रातला दगड नाही, तो नेपाळवरनं आणण्यात गेला आहे. नेपाळमध्ये आपले जे मावळे होते ते तिकडनं हा दगड घेऊन आले होते आणि मग तो जो दगड होता तो रायगडवरती घेऊन त्याला कार्व करण्यात आलं होतं. त्याला भवानी मातेच्या रूपामध्ये कार्व करण्यात आलं आणि मग तो प्रतापगडावरती आणण्यात गेला होता. हे आणि या भवानी मातेच्या मंदिराच्या आत एक शिवलिंग देखील आहे. ते शिवलिंग महाराजांसाठी भरपूर महत्त्वाचं होतं आणि महाराजांचा भरपूर क्लोज होतं आणि त्यांना त्याचा भरपूर महत्त्व होता. ते शिवलिंग जेव्हा आपण बघतो तेव्हा ते शिवलिंग आपल्याला असं वाटतं की काचेचं आहे, पण ते काचेचं नसून स्फटिक हा जो एक स्फटिक नावाचा एक दगड असतो, त्या दगडापासून ते जे शिवलिंग आहे ते बनवण्यात गेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या या शिवपुतळ्याबद्दल. हा जो शिवपुतळा आहे तो आपले जे भारताचे पहिले प्रधानमंत्री होते पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांनी या शिवपुतळ्याचं उद्घाटन केलं आहे. आणि पोस्ट इंडिपेंडन्स जर पूर्ण इंडियामध्ये महाराजांचा कोणता पुतळा असेल तर तो प्रतापगडावरचा हा पुतळा. त्याच्या आधी पूर्ण इंडियामध्ये महाराजांचा कोणताच पुतळा नव्हता. हा पहिला पुतळा आहे जो प्रतापगडावरती होता. हा जो पुतळा आहे तो ह्याचं मटेरियल जे आहे ते पंचधातूचं मटेरियल आहे. म्हणून ते पंचधातूचा हा बनवला असल्यामुळे ह्याच्यात पाऊस, ऊन, वारा ह्याच्याने काहीच फरक पडत नाही. कितीही ऊन असून दे, कितीही वारा असून दे, तरी पण त्याच्यावरती त्याचा काहीच फरक पडत नाही. तसाच राहणार. आणि हा जो पुतळा जो आहे तो त्याची उंची भरपूर जास्त असल्यामुळे तो अख्खाच्या अख्खा वरपर्यंत आणला नव्हता. तो त्याला पीसेसमध्ये वर आणला होता. त्याला 19 पीसेसमध्ये वर आणला होता आणि त्याला वरती वेल्ड करण्यात आलं होतं. तो त्याची उंची असल्यामुळे त्याला वरती वेल्ड करण्यात आलं होतं.
आता तुम्ही म्हणाल की आम्ही प्रतापगडच का बनवला, भरपूर किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये, आम्ही प्रतापगडच का निवडला, भरपूर साधा आणि भरपूर नोन आहे, सगळ्यांना माहिती आहे प्रतापगडाबद्दल. प्रतापगड आम्ही बनवला का, कारण का त्याची 2 कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे आता हे जे वाघनख आपल्याला इकडे बसतं हे आम्ही मातीने बनवलेलं वाघनख आहे आणि हे महाराजांचं जिरोटॉप आहे मी बनवलं आणि हे अफजल खानाची जे खंजीर आहे. आम्हाला हा बनवण्याचा एकच उद्देश होता की आपण आता हल्ली ऐकलं असेल न्यूजवरती आपल्याला सांगण्यात येतं की आता आपण ब्रिटिशर्ससोबत एक ट्रीटी साईन करतोय. ती ट्रीटी साईन करून आपण ही वाघनखं आपण इंडियामध्ये परत आणण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. पण त्या प्रयत्नांना यश मिळेल की नाही आपल्याला हे सांगता येत नाही, पण आपली प्रयत्न तरीही चालू आहेत. म्हणून आमचा उद्देश हाच होता की जर आपली वाघनखं परत आपल्या रणभूमीत येत आहेत तर म्हणून आम्ही हे सगळं बनवणार होतो आणि म्हणून आम्ही हा प्रतापगड निवडला. हे एक कारण झालं. आणि दुसरं कारण म्हणजे महाराजांचा इतिहास केवढा मोठा आहे, केवढा वास्ट आहे आणि महाराजांनी आपल्यासाठी केवढं केलं आहे किंवा केवढा माती सोडलं आहे हे प्रत्येक मराठ्याला किंवा प्रत्येक इंडियनला माहिती असलं पाहिजे. किंवा आणि काही लोक आपल्यामध्ये असेच ज्यांना महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती नाही आहे किंवा त्यांना महाराजांच्या जे कार्य आहेत त्यांच्याबद्दल त्यांचा इम्पॉर्टन्स त्यांना माहीत नाही आहे. आणि हीच माणसं आहेत जी या गडकिल्ल्यांना खराब करत आहेत. यांच्या म्हणा तुम्ही त्यांच्या बुरुजांवर पेंटिंग करा किंवा या गडांवर पार्टी करा, अशा सगळ्या गोष्टी करणारी जी माणसं आहेत त्यांच्या मरणामध्ये भरण्यासाठी की महाराजांचा इतिहास काय आहे, महाराजांनी काय त्यांचं विजन होतं हे सगळं कळून देण्यासाठी आम्ही हा किल्ला बनवला. थँक्यू.